मी माझ्या सासरच्यांना सांगितलं की किशोरवयात आई होणं खरं तर तितकं कठीण नव्हतं आणि आता संपूर्ण कुटुंब माझा तिरस्कार करत आहे. मी 12 वर्षांची आहे आणि माझा बॉयफ्रेंड 1.5 वर्षांचा आहे. आम्हाला एक 6 वर्षांचा गोंडस मुलगा आहे. आता त्याचे आई-वडील वर्णद्वेषी आहेत आणि त्याला कृष्णवर्णीय बाळ होणार आहे हे पाहून ते हादरले होते. थोडक्यात सांगायचं तर आम्ही त्यांच्याशी सर्व संबंध तोडले. पण त्याच्या कुटुंबातील बाकीचे लोक खूप चांगले आहेत किंवा मला तसं वाटलं होतं. नुकत्याच झालेल्या एका गेट टुगेदरमध्ये त्याच्या आजीने त्याच्या आई-वडिलांचा विषय काढला. त्या म्हणाल्या की वर्णद्वेष करणं चुकीचं होतं, पण एक गोष्ट मात्र त्यांनी बरोबर ओळखली होती, ती म्हणजे किशोरवयात पालक होणं आपल्यासाठी खूप त्रासदायक ठरेल. सगळेजण होकार देऊ लागले, पण मी नाही. मी स्पष्टपणे सांगितलं, खरं तर आमचं आयुष्य खूप छान आहे. माझ्यासाठी किशोरवयात पालक होणं इतर कोणत्याही वयात पालक होण्यापेक्षा जास्त कठीण नव्हतं. तिथे एकदम शांतता पसरली. सगळे आश्चर्याने बघू लागले. त्यानंतर त्याची बहीण जी स्वतःसुद्धा किशोरवयात आई झाली होती उभी राहिली. तिने तिचं आयुष्य किती दुर्दैवी होतं, तिला तिचं शिक्षण कसं पूर्ण करता आलं नाही आणि तिला कामासाठी किती संघर्ष करावा लागला, याबद्दल ओरडून सांगायला सुरुवात केली. पण खरी गोष्ट अशी आहे की तिने तिच्या मुलाला संपूर्ण आयुष्यात फक्त 6 वेळा पाहिलं आहे. तो देशाच्या दुसऱ्या टोकाला त्याच्या वडिलांसोबत राहतो. मी तिला आठवण करून दिली की मी माझं हायस्कूल लवकर पूर्ण केलं. माझ्याकडे एक स्थिर नोकरी आहे आणि मला खूप चांगली साथ मिळाली. मी तिला सांगितलं की मी कोणालाही असा सल्ला देणार नाही, पण माझ्या बाबतीत निकाल खूप सकारात्मक मिळाला. तिचा अनुभव वेगळा होता यासाठी मी तिची माफीसुद्धा मागितली आणि तिथूनच गोंधळ सुरू झाला. ती रडायला लागली. त्याच्या आजी-आजोबांनी मला क्रूर म्हटलं. आता घरात मोठा वाद सुरू आहे. खरंच मी इथे चुकीची आहे का?